करता येतो हे जिवंत आणि ज्वलंत विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले. श्रोते हो, या अशा परिस्थितीमध्ये माणूस माणसाला ओळखत नव्हता, समाज कुठेतरी भरकटत चालला होता, वेदनेचा डोह कोसळत होता. आणि अशातच 14 एप्रिल 1891 साली तो सूर्य उगवला. म्हणजे प्रिय रमू, तूही तुझ्या तब्येतीची काळजी घे. शक्य झालंच तर गंगाधरला वाचवण्याचा प्रयत्न कर. अगं मी तिचं एक वेळचं जेवण करतोय. गंगाधरच्या इलाजासाठी नाही ग मी पैसे देऊ शकत, मला माफ कर. ते पत्र घेतलं, ते पत्र कोलंबियातून भारतामध्ये आलं. रमाईला वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनी ऑर्डर केली आहे. ती धावत गेली, तिने ते पत्र उघडलं, त्यात दिलेला पूर्ण मजकूर वाचला. निवारा देतो, आश्रय देतो हा भाग नाहीच आहे. आपण ज्यांना निवारा देतो, ज्यांना आश्रय देतो, त्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण, चांगल्या प्रतीचं अन्न आणि चांगल्या प्रतीची राहण्याची व्यवस्था त्यांची झाली पाहिजे. हाच आमचा मानस होता. आज या निमित्ताने आपण बघतो की अनेक ठिकाणी ही जयंती वेगवेगळ्या स्वरूपात साजरी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नाचून साजरी झालीच पाहिजे, पण नाचून साजरी होत असताना ती वाचून सुद्धा साजरी झाली पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही जयंती वाचून साजरी कशी झाली पाहिजे, आपण श्रेष्ठ दिवस कसं आपण चांगलं राहू, ह्या प्रेरणेतून आपण पुढे गेलं पाहिजे. आज तुम्हा सर्वांना किंवा या मंडळाला का वाटलं असेल की बाबा ह्या अंध कलाकारांना तुमच्या समोर सादर करावं, त्याचं कारण एक आहे की आपल्या शरीरातला एक अवयव नसेल ना तर त्याची किंमत काय असते हे तुम्हाला समजावं. त्याकरता हा कार्यक्रम आजचा आहे, हे विसरू नका. रसिक श्रोते हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा फक्त त्यांचा संघर्ष नव्हता, तर इथे भारतामध्ये माझी रमाई शेणाच्या गौऱ्या थापायची. बॅरिस्टरांची ही रमाई, लोकांना असं वाटू नये की बाबा ही बॅरिस्टरांची बायको शेणाच्या गौऱ्या थापते. असे कलाकार आज तुमचा दृष्टिकोन बदलायला आलेत. ही गोष्ट आज या निमित्ताने लक्षात घ्या. इथे आलेले सर्व उपासक उपासिका यांना विनंती आहे, हा कार्यक्रम आपण पूर्ण पाहावा, हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचवावा. नवे तुमच्या माझ्यासाठी 4 कार्यक्रम मिळावेत म्हणून नव्हे, तर हा संदेश महामानवाचा प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे. आपली अवस्था, आपल्या वेदना, आपल्याला साधी ठेच लागली तर आई का आपण बघतो. आणि एक ठिकाणी विविध कार्यक्रम असतात. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून काहींचं मनोरंजन, काहींची हुल्लडबाजी आणि काहींचं प्रबोधन. खरं तर प्रबोधन करणारी आता मंडळच खूप कमी झालेली आहेत. आपण डीजेच्या तालावरती नाचतो, ड्रिंक करतो आणि आपल्यापासून कोणाला तरी त्रास झाला पाहिजे एवढ्या सर्वोच्च कळसाला आपण जातो. माझ्या तरुणांना विनंती आहे, आपण व्यसन करता, थोडस आपण आपल्या परिवाराकडे लक्ष द्या. दररोज काबाड कष्ट करणारी आपली आई नाही आणू शकत. त्यामुळे व्यसन करणार असेल तर व्यसन निश्चित करा, पण हे व्यसन करत असताना आपल्या आई वडिलांना समोर ठेवा की त्यांनी आपल्यासाठी काय कष्ट खाल्लेले आहेत, ते आपल्यासाठी किती झिजलेले आहेत. रस्त्याने जात असताना ज्याला 2 पाय नाहीत त्याच्याकडे बघा, तो आपला संघर्ष कसा करतोय. ज्याला 2 डोळे नाहीत त्याच्याकडे बघा, डोळे नसताना सुद्धा त्याची काय अवस्था होते. 10 पावलं चालायचं म्हटलं तरी सुद्धा डोळे झाकून आपण नाही चालू शकत. प्रत्येक अवयवाचं महत्व हे तेव्हाच कळतं जेव्हा तो अवयव आपला जातो.
त्यामुळे या जयंतीच्या निमित्त आपल्या सर्वांना कळकळून विनंती आहे, आपला समाज सुधारला पाहिजे ना. मला असं वाटतं हा जग सुधारलं पाहिजे, पण हे जग सुधारायच्या आधी मी सुधारलं पाहिजे, ही संकल्पना आणि ही भावना इथून घेताना देऊन जा. कारण आपण सुधारलो तर हा समाज सुधरेल, समाज सुधारला तर हे कुटुंब आपलं सुधरेल, कुटुंब सुधारलं तर आपला हा परिसर सुधरेल, परिसर सुधारला तर तालुका सुधरेल, तालुका सुधारला तर जिल्हा सुधरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं नसेल का हो, जाऊ दे ना, मरू दे ना तिकडे, मी एकटा शिकलोय ना, मी आई शाळामध्ये दोन लाखाची चांगली नोकरी, क्लासवन अधिकारी कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्याही देशामध्ये जाऊन मी केले असतं नोकरी, मला काय पडलं या समाजाचं. पण नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा जो दिला, जे शिक्षण घेतलं ते फक्त स्वस्वार्थासाठी नाही, ते तुमच्या माझ्या हितासाठी घेतलंय, हे आपण का विसरतो. 364 दिवस आपण बेभान कसेही वागतो आणि 14 एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत असताना मी आंबेडकरवादी हा विचार नका असं करू. 364 दिवस कसं आपण चांगलं राहू, ह्या प्रेरणेतून आपण पुढे गेलं पाहिजे. आज तुम्हा सर्वांना किंवा या मंडळाला का वाटलं असेल की बाबा त्या अंध कलाकारांना तुमच्या समोर सादर करावं, त्याचं कारण एक आहे की आपल्या शरीरातला एक अवयव नसेल ना तर त्याची किंमत काय असते हे तुम्हाला समजावं, त्याकरता हा कार्यक्रम आजचा आहे, हे विसरू नका. रसिक श्रोते हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा फक्त त्यांचा संघर्ष नव्हता, तर इथे भारतामध्ये माझी रमाई शेणाच्या गौऱ्या थापायची, बॅरिस्टरांची ही रमाई. लोकांना असं वाटू नये की बाबा ही बॅरिस्टरांची बायको शेणाच्या गौऱ्या थापते म्हणून ती रमाई पहाटे उठायची हो, आणि शेणाच्या गौऱ्या थापायची आणि पैशाला पैसा, पैशाला पैसा जोडून ठेवायची. एकदा गंगाधर खूप आजारी होता, रमाईने पत्र लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिकडे लायब्ररीमध्ये आपला अभ्यास करत होते, ते पोस्टमॅननं पत्र आणलं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ठेवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती पत्र फोडलं आणि वाचलं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, प्रिय बाबासाहेब, आपण कसे आहात, आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या, आपला गंगाधर आजारी आहे, त्याच्या इलाजासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही काहीतरी पैसे पाठवून द्या, त्याची तब्येत खालावत चालली, डॉक्टरांनी पैसे मागितलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एक वेळचं जेवण मिळायचं, तेही कसं बस, ब्रेडचे तुकडे खिशामध्ये ठेवायचे आणि भूक लागली की थोडं थोडं खायचं. लायब्ररी मधून सुद्धा ते बाहेर जात नव्हते. त्यांनी ते पत्र पाहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहिलं. त्यामध्ये ते लिहितात, प्रिय रमू, तूही तुझ्या तब्येतीची काळजी घे, शक्य झालंच तर गंगाधरला वाचवण्याचा प्रयत्न कर. अगं मीच इथे, मी तिचं एक वेळचं जेवण करतोय, गंगाधरच्या इलाजासाठी नाही ग मी पैसे देऊ शकत, नाही मी पैसे देऊ शकत, मला माफ कर. ते पत्र घेतलं, ते पत्र कोलंबियातून भारतामध्ये आलं. रमाईला वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनी ऑर्डर केली आहे, ती धावत धावत गेली, तिने ते पत्र उघडलं, त्यात दिलेला पूर्ण मजकूर वाचला. नाही नाही, मी गंगाधरच्या इलाजासाठी पैसे नाही पाठवून देऊ शकत, मी तर एक वेळचं जेवण करतो. रमाईने साठवलेले पैसे कसे बसे त्या ठिकाणी त्या गंगाधरला घेऊन गेली आणि गंगाधरला घेऊन गेल्यानंतर त्या म्हणाल्या, डॉक्टर साहेब माझ्याकडे एवढेच पैसे आहेत, याच्यात काही इलाज होत असेल तर बघा. मात्र दुर्दैवाने गंगाधर जगला नाही. रमाई खचल्या नाही तेव्हा रमाई म्हणाल्या, माझ्या बाबासाहेबांना एक वेळचं फक्त जेवण मिळतं. पहाटे पहाटे शेणाच्या गौऱ्या थापायला रमाई जायच्या.
रुपये रुपये करून असं त्यांनी 30 रुपये ते साठवले, त्याची गाठ बांधली, मनी ऑर्डर केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परत ती पाठवली. कुठे? कोलंबियामध्ये. त्या लायब्ररीमध्ये ते मनी ऑर्डर आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते उघडून बघितलं की माझ्यासाठी बाबा कोणी मनी ऑर्डर पाठवली आहे. त्यांनी ते पत्र फोडलं. त्यात रमाई म्हणतात, बाबा आपला गंगाधर गेला बर का, पण हे फक्त आपल्या कुटुंबाचं नाही तर आपल्याला आपला देश जुळवायचा आहे. आपल्या या देशासाठी बाबासाहेब तुम्ही एक वेळ नाही, तुम्ही 2 वेळ जेव्हा, म्हणून जगाच्या पाठीवरची पहिली स्त्री ठरली जिने शेणाच्या गौऱ्या थापून आपल्या या जगाला, आपल्या या भारताला संविधान दिले. शेणाच्या गौऱ्या थापून आपल्या नवऱ्यासाठी 2 वेळच्या जेवणाची सोय करणारी जगातली एकमेव माता म्हणजे माता रमाई. म्हणूनच रसिक श्रोते हो, ज्या रमाईचं गुणगान गाण्यासाठी येत आहेत या मंचाच्या कलाकारिका पुण्याच्या.